फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत. बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे, पण करणार काय, तोंडी लावणं तर हवंच. एक युक्ती सुचली आहे, चला तुम्हाला पण दाखवते. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेऊया. ती आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायची आहे. चांगली चोळून धुतली की त्याला लावलेल्या प्रिझर्वेटिव्ज ज्या पावडरी असतात तर त्या निघून जातात आणि पांढरं पाणी आपण टाकून देऊयात. अजून एकदा थोडं पाणी टाकून आता पुन्हा धुवून घेऊयात. म्हणजे काय होईल की अजून जर काही पावडरी असतील किंवा इतर कचरा असेल तर तो सुद्धा निघून जाईल. दुसऱ्यांदा धुतलेलं हे पाणी पण आपल्याला टाकून द्यायचं आहे. डाळ व्यवस्थित भिजवायची आहे. भिजवल्यावरती फुगते म्हणून अर्धी वाटी डाळीला अंदाजे 1.5 वाटी पाणी घालून ती 4 ते 5 तास आपण भिजत ठेवूया. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता एका मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो घेऊन आपल्याला त्याचे पण काप करायचे आहेत. चला, कांदा टोमॅटो तर कापून झालेत. आता एक हिरवी मिरची बरोबर मध्यभागी कट करून त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात. थोडी हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ते आपण बारीक कट करून घेऊयात, कारण ती सगळ्यात शेवटी आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे. चिराचिरीचं काम झालं आहे. आता तोंडी लावणं करूया. गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली आहे. तापलेल्या कढईमध्ये घालूयात 2 मोठे चमचे तेल. तापलेल्या तेलामध्ये घालूयात 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे मोहरी आणि जिरं जळत नाही. जिरं मोहरी शांत झाली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. फोडणीमध्ये ते छान तळले जातात. आता घालायचे पाववाटी शेंगदाणे. गॅस बंद असल्यामुळे कुठलेच जिन्नस जळत नाहीत. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. घातलेले कांदा, टोमॅटो, मिरची, शेंगदाणे हे सगळं त्या फोडणीमध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊयात. हरभऱ्याची डाळ भिजवून 4 तास झालेले आहेत आणि ती व्यवस्थित भिजलेली आहे. ॲड करतो आहे आपण ही सगळी डाळ त्या फोडणीमध्ये. डाळ थोडी परतून घेऊयात. परतलेल्या डाळीत घालूयात अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा तांबडं तिखट, अर्धा छोटा चमचा धणेपूड, अर्धा छोटा चमचा जिरपूड आणि सगळ्यात शेवटी अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर. आता आपण गॅस चालू करूयात आणि घातलेले सगळे घटक एकदा परतून घेऊयात. छान परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले त्या डाळीला लागले गेले पाहिजेत. असं सगळं व्यवस्थित हलवून झाल्यानंतर डाळ भिजवलेलं आपलं जे पाणी होतं ते पाणी आपल्याला या तोंडी लावण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याच्या वाफेवरती आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित शिजावी म्हणून कढईवर झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनटात डाळ व्यवस्थित शिजते. 7-8 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण उघडून पाहूयात.
डाळ छान शिजलेली आहे, त्याचा रंग बदललेला आहे, ग्रेव्ही छान त्याला आलेली आहे. आणि आता आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. मीठ हे प्रत्येकाच्या स्वादानुसार त्याचं प्रमाण कमी अधिक असतं, म्हणून त्याचं प्रमाण मी इथे देणार नाही आहे. मीठ घातल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. सगळीकडे मीठ लागलं पाहिजे. मीठ घालून झाल्यावर कोथिंबीर घालूयात भरपूर. कोथिंबीरीमुळे तोंडी लावण्याची चव अजूनच द्विगुणित होते. एकदा फायनल हलवायचं आणि आता आपलं हे तोंडी लावणं जे आहे तर ते आपलं रेडी झालेलं आहे. ते तुम्ही भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा. नक्की करून पहा, तुम्हाला ते आवडेल ह्याची मला खात्री आहे. काय करणार ना मग? प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. थँक्यू सो मच.